नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 28 नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. याचबरोबर आता पण जर तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोजच्या हवामानाच्या ताज्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये कोणताही ऍक्टिव्ह WD नाही, मात्र बंगालचा उपसागर असेल, याचबरोबर अरबी समुद्र असेल आणि हिंदू महासागरचा जो उत्तरचा भाग असेल तो काही दिवसापासून खूप ऍक्टिव्ह असलेला पाहायला मला. याच जो समुद्र पट्टा आहे पूर्ण त्याच्यामध्ये कमी दाब क्षेत्र तयार होतं. त्याच्यानंतर सायक्लोनिक स्टॉर्म सेनियर तयार झाला आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागाला अजून एक सायक्लोन तयार होते. म्हणजे बंगालच्या उपसागरात सध्या 2 ऍक्टिव्ह चक्रीवादळांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नवीन सायक्लोनिक स्टॉर्म आहे, त्याचं नाव आहे दिटवा आणि तो सध्या श्रीलंकेच्या दक्षिण भागामध्ये सध्या स्थित आहे. या ठिकाणी श्रीलंकेचा दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी सध्या सायक्लोन आहे. त्याचं डीप डिप्रेशन तयार झालं आणि आता त्याचं सायक्लोनिक स्टॉर्म मध्ये रूपांतर झालेलं आहे. आता हे सायक्लोनिक स्टॉर्म हळूहळू श्रीलंकेची जी पूर्व किनारपट्टी भाग असेल त्या पूर्व किनारपट्टी भागापासून पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. ज्या वेळेला श्रीलंका क्रॉस करेल त्याच्यानंतर जो विंड स्पीड असेल ते थोडंसं वाढण्याची शक्यता आहे, कारण की सध्याचे विंड स्पीड जर पाहिलं तर 35 km आहे. मात्र श्रीलंकेच्या तटवर्ती भागापासून येत असल्यामुळे श्रीलंकेचा काही भूभाग असेल त्या भूभागावरून हे सायक्लोनिक स्टॉर्म येणार आहे. त्यामुळे त्यावेळेला त्याच्या वाऱ्याचं विंड स्पीड असेल ते कमी आहे. मात्र ज्यावेळेला परत एकदा तो समुद्रात येईल त्यावेळेला त्याचा वाऱ्याचा स्पीड वाढेल, 40 ते 45 km पर्यंत जाणार. आणि हे सायक्लोनिक स्टॉर्म जवळपास चेन्नई जवळ जाऊन आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागापाशी त्याचं लँडफॉल होण्याची दाट शक्यता आहे. मात्र कदाचित ह्याचा सायक्लोन जो फोरकास्ट ट्रॅक असेल तोही हलकासा रिकव्हर करण्याची दाट शक्यता आहे. जर रिकव्हर झाला तर परत एकदा ह्या सायक्लोनिक स्टॉर्मचं जो स्पीड असेल ती हळू वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र या सायक्लोनिक स्टॉर्म दिटवाचा राज्याशी डायरेक्ट संबंध नाही. मात्र ज्यावेळेला हे लँडफॉल आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला होईल त्याच्यानंतर 1 तारखेला लँडफॉल होईल. या ठिकाणी ज्या लँडफॉल झाल्यानंतर कदाचित 2 तारखेच्या वेळेला गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्या पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सायक्लोनिक स्टॉर्म सेन्यार बद्दलच आपण अपडेट जर पाहिली तर सायक्लोनिक स्टॉर्म सेन्यार आता मलेशियाची जी राजधानी आहे क्वालालंपूर या क्वालालंपूरच्या उत्तर भागामध्ये लँडफॉल होण्याची दाट शक्यता. येणाऱ्या 24 तासामध्ये या ठिकाणी लँडफॉल होईल. या ठिकाणी लँडफॉल झाल्यानंतर याही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. श्रीलंकेच्या भागामध्ये सायक्लोनिक स्टॉर्म तयार झालं. याचबरोबर बंगालच्या उपसागराचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी सेन्यार आहे. तसेच अंतर्गत भागाचा जर विचार केला उत्तरेकडून हवा जी आहे ते दक्षिणला येत आहे. याचबरोबर अरबी बंगालच्या उपसागरामधून ही वारं भारताच्या भूभागामध्ये येत आहे. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्राच्या उत्तर भागाला या ठिकाणी एक अँटी सायक्लोन तयार झालेला पाहायला मिळतोय. या अँटी सायक्लोन तयार झाल्यामुळे या श्रीलंकेचा जो वादळ बनतोय या थोडासा पाठबळ मिळालेला पाहायला मिळतोय. मात्र येणाऱ्या 24 तासाचा विचार केला पंजाब असेल, हरियाणा असेल, हा जो उत्तरेचा भाग असेल आणि परवा राजस्थानचा काही भाग असेल या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. आणि राज्यामध्येही जर पाहिलं राज्यामध्ये येणाऱ्या 24 तासात पाऊस नाही. मात्र येणाऱ्या 24 तासापासून राज्यामध्ये म्हणजे आज रात्रीपासूनच राज्यात थंडीला सुरुवात होण्याची दाट शक्यता. 29-30 तारखेनंतर राज्यात परत कडाक्याची थंडी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मिनिमम टेम्परेचर आज दिवसभराचा जर विचार जर केला तर आज सर्वाधिक कमी तापमान हे सोलापूरचा उत्तर भाग असेल या ठिकाणी. तसेच जेऊर असेल या ठिकाणी जवळपास 12.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. माहोळमध्ये 13.3 डिग्री सेल्सिअस, सोलापूरमध्ये 17.6 डिग्री सेल्सिअस, धाराशिवमध्ये ते 15.1 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर परभणी 16.5 डिग्री सेल्सिअस, तसेच बीडमध्ये 16.8 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगरमध्ये 16.9 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर अहिल्यानगरमध्ये जवळपास 14.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये 16.2 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्ये 16.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर नंदुरबारमध्ये 19.6 डिग्री सेल्सिअस,
जळगावमध्ये 17.4 डिग्री सेल्सिअस, बुलढाणामध्ये 18.4 डिग्री सेल्सिअस, अकोलामध्ये 19.5 डिग्री सेल्सिअस, वर्धामध्ये 17.0 डिग्री वाशिममध्ये 17.0 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अमरावतीमध्ये 18 डिग्री सेल्सिअस, यवतमाळमध्ये 17.5 डिग्री सेल्सिअस, वर्धामध्ये 17.6 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 17.8 डिग्री सेल्सिअस, भंडारा गोंदियाचा विचार जर केला या ठिकाणी जवळपास 10 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तसेच ब्रह्मपूरमध्ये 17.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर चंद्रपूरमध्ये 17 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्र पुण्यामध्ये सर्वात कमी तापमान होतं 14.6 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर इतरत्र बाजू भाग असेल त्या ठिकाणी 16.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. शिरवळ आणि महाबळेश्वरचा विचार जर केला या ठिकाणी 14.1 डिग्री सेल्सिअस, सातारामध्ये 16.1 डिग्री सेल्सिअस, सांगलीमध्ये 18.3 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 18.2 डिग्री सेल्सिअस. तसेच कोकणाचा विचार केला, कोकणामध्ये डहाणूमध्ये 21.2 डिग्री सेल्सिअस, मुंबईमध्ये जवळपास 22 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. अलिबागमध्येही 22.4 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरीमध्ये 23.4 डिग्री सेल्सिअस, तसेच राजापूरमध्ये 21.5 डिग्री सेल्सिअस आणि दक्षिण गोवा, उत्तर गोवा तसेच कणकवली, सावंतवाडी या भागात जर पाहिलं तर जवळपास 22.5 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. येणाऱ्या 24 तासाचा विचार केला, थंडीमध्ये आता हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. संपूर्ण विदर्भ असेल त्या ठिकाणी जवळपास 12 ते 14 डिग्री सेल्सिअस, तसेच मराठवाड्याचा बीड असेल, याचबरोबर धाराशिवचा उत्तर भाग असेल या ठिकाणी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. नांदेडमध्येही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर संपूर्ण मराठवाडा असेल, संपूर्ण मराठवाड्यामध्येही 12 ते 14 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर बीड धुळ्याचा पूर्व भाग असेल, जळगाव, नाशिक, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व आणि सोलापूर या भागामध्येही जवळपास 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच सांगलीचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर सातारा पश्चिम, पुणे पश्चिम आणि नंदुरबार, याचबरोबर नाशिकचा घाटमाथ्याचा भाग या भागामध्ये जवळपास पाहिलं जवळपास 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूरच पाहिलं, कोल्हापूरमध्ये जवळपास 16 ते 18 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरीमध्ये 16 ते 18 डिग्री सेल्सिअस, तसेच ठाणे असेल आणि रायगडचा पूर्व भाग असेल या भागामध्ये 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. संपूर्ण भाग जर पाहिला, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, सिंधुदुर्ग असेल या भागामध्ये जवळपास 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळेल. पावसाचा विचार केला तर राज्यात येणाऱ्या 24 तासामध्ये पाऊस कुठेही पाहायला मिळणार नाही. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.